पण आज आपल्याला महत्त्वाची चर्चा करायची आहे की पार्थ पवारांना ज्यावेळेला झिशान सिद्दीकींची उमेदवारी देण्यात आलेली होती त्याच वेळेला जे काकडे माजी खासदार होते भाजपचे, तर त्यांचा चिरंजीव विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे मित्र आहेत. त्यांची आमदारकी त्यांना हवी होती, पण सगळ्यांनी मिळून झिशान सिद्दीकींची उमेदवारी दिली. त्याच्यामध्ये बॉलिवूडचा हस्तक झाला असं चर्चा सुरू होती. पण आता विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी सांगलीतील जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, इद्रिस नायकवडी यांचा बळी जातो का काय अशी परिस्थिती आहे. कारण माझी माहिती अशी आहे की पार्थ पवारांनी इद्रिस नायकवडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे असं माझी माहिती आहे. पण इद्रिस नायकवडेंचा इतिहास आपल्याला माहिती आहे की त्यांनी महापालिकेमध्ये जयंत पाटील यांच्याकडून महापौरपद भूषवल्यानंतर राजीनामा देण्यास नकार दिलेला होता आणि अतिशय त्यावेळेला वेगळी ताकद दाखवून दिली होती. तशाच पद्धतीने आता इद्रिस नायकवडी करणार का? इद्रिस नायकवडी नेमकं काय करणार असा प्रश्न आहे. इद्रिस नायकवडी परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची, चंद्रकांत दादांच्यावर चर्चा केल्याची माहिती आहे. नमस्कार, मी हनुमान मोहिते, हनुमानमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही आलबेल नाही आहे. म्हणजे अगदी राज्य पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत अडचणी खूप आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की राज्य पातळीवर तिथं सुरेंद्र पवारांनी, पार्थ पवारांनी जे पत्र दिलं केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि परत तिथल्या राज्य निवडणूक आयोगाला, तर त्याच्यामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांच्या नावासमोर पद नव्हतं. त्यांच्या नावाबद्दल अनेक गोंधळ तयार झाले. त्यानंतर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांचं नावसुद्धा त्याच्यामध्ये नव्हतं. बाकीचेच त्यांच्या जवळचे लोक होते, म्हणजे अगदी सुबोध मोहिते असतील किंवा अधिक असतील, तर हे सगळी नावं जी पार्थ पवारांच्या जवळची आहेत तर ती सुद्धा होती. त्यामुळं पार्थ पवार, सुनेत्र पवार आणि जय पवार ही पवार फॅमिली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे नेते एका बाजूला, अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळालं. तर त्या पद्धतीनं मग सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात अजित पवारांचा आणि सुनेत्र पवारांचा फोटोसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नाही. ही जी मनभेदाची दरी आहे ती आपल्याला दिसत होती. अर्थात त्याला सुनील तटकरेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, पार्थ पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी सध्या तिथून खूप काय आलबेल तिथली परिस्थिती नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सगळे लोक हे संभ्रमावस्थेमध्ये आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था याच्यामध्ये आहे. म्हणजे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आहेत, त्यांचं वेगळ्याच गोष्टी सुरू असतात. पक्षवाढीसाठी ते प्रयत्न करतात, पण बाकीच्या नेत्यांचा त्यांचा समन्वय फार कमी आहे. संजय काका पाटील जे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे आहेत, ते नेमके अजितदादांच्या गटात आहेत का भाजपमध्ये आहेत? त्यांचा कार्यक्रम भाजपबरोबर असतो. अजितदादांच्याकडे जातात, ते सुनेत्र पवारांना भेटतात, सुनील तटकरेंना भेटतात, त्यानंतर मग रवींद्र चव्हाणांना भेटतात, मुख्यमंत्र्यांना भेटतात. तर नेमकं त्यांचं काय चाललं याच्याबद्दल गोंधळ आहे. त्यानंतर आपण जर सांगलीत पाहिलं तर सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीची निवड जाहीर झालेली विधान परिषदेची, पण त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीला 200 फक्त सदस्य असताना सांगलीतनं 2 इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये एक शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे इच्छुक आहेत आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी इच्छुक आहेत. पण दोघांनी स्वतंत्रपणे आपल्या इच्छुकाचा अर्ज हा सुनेत्रा पवारांच्याकडे सादर केला. त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा आलबेल नाही असं आपल्या लक्षात आलं. ज्या वेळेला स्वीकृत सदस्य पदाचं इथं निवडणूक झाली सांगलीमध्ये, त्यावेळेला मैनुद्दीन बागवान जे गटनेते आहेत ते आणि शहर जिल्हाध्यक्ष जे पद्माकर जगदाळे त्यांच्यामध्ये आपल्याला मतभेद झालेले आपल्याला दिसलेले होते. त्यामुळे आता मैनुद्दीन बागवान यांना कारणे दाखवा नोटीस सुनील तटकरे बजावले. त्यामुळे त्या पक्षात सुद्धा आलबेल नाही. दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्ष विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, शिवाजीराव अनेक असतील, तर या सगळ्यांचा गट एक वेगळाच आहे. तो पक्षाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात किती असतो हा सगळा प्रश्न आहे. इतर वेळेला भाजप आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या लोकांचं पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू असताना ह्यांचं मात्र मतभेदामुळे सगळा प्रश्न आहे. पण आज आपल्याला महत्त्वाची चर्चा करायची आहे की पार्थ पवारांना ज्यावेळेला झिशान सिद्दीकींची उमेदवारी देण्यात आलेली होती त्याच वेळेला जे काकडे माजी खासदार होते भाजपचे, तर त्यांचा चिरंजीव विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे मित्र आहेत. त्यांची आमदारकी त्यांना हवी होती, पण सगळ्यांनी मिळून झिशान सिद्दीकींची उमेदवारी दिली. त्याच्यामध्ये बॉलिवूडचा हस्तक झाला असं चर्चा सुरू होती. पण आता विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी सांगलीतील जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, इद्रिस नायकवडी यांचा बळी जातो का काय अशी परिस्थिती आहे. कारण माझी माहिती अशी आहे की पार्थ पवारांनी इद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे असं माझी माहिती आहे. मात्र इद्रिस नायकवडींनी त्याची तयारी दर्शवलेली नाही आहे. त्याच्याबद्दल त्यांनी मला कार्यकर्त्यांचा विचार करावा लागेल या पद्धतीचं सांगितलेलं आहे. अजित पवारांनी मला कोणत्या परिस्थितीमध्ये आमदारकी दिली
आणि त्यानंतर मी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीमध्ये कसा प्रचार केला, इस्लामपूरपासून ते नांदेड, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात प्रचार केला, याच्याबद्दलचा दाखला त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामध्ये अतिशय थोडक्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा मुस्लिम समाजाच्या मतामुळे कशा निवडून आल्या याची आकडेवारीच इद्रिस नायकवडीने दिलेली आहे. पण तरीसुद्धा पार्थ पवार यांना, आपल्या मित्राला विक्रम काकडेंना तिथं बसवायचं असल्यामुळं त्यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा देण्यासाठी दबाव सुरू केलेला इद्रिस नायकवडींच्यावर. पण इद्रिस नायकवडींचा इतिहास आपल्याला माहिती आहे की त्यांनी महापालिकेमध्ये जयंत पाटील यांच्याकडून महापौरपद भूषवल्यानंतर राजीनामा देण्यास नकार दिलेला होता आणि अतिशय त्यावेळेला वेगळी ताकद दाखवून दिली होती. तशाच पद्धतीने आता इद्रिस नायकवडी करणार का? इद्रिस नायकवडी नेमकं काय करणार असा प्रश्न आहे. इद्रिस नायकवडी परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची, चंद्रकांत दादांच्यावर चर्चा केल्याची माहिती आहे. पण नेमकं इद्रिस नायकवडी काय करणार हे सुद्धा प्रश्न आहे. पण या सगळ्या गोष्टीमुळं सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे जे सगळं मतभेदाचं सगळं परीघ आहे तो मात्र वाढेल आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये ही सगळी चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे इद्रिस नायकवडींचा राजीनामा आणि त्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष राहील.